पण आपण पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात नेमकं कुणाचं पारडं जड आहे, कुणाला किती जागा मिळू शकतात यावर नजर टाकूयात। एकूण 12 जागा आहेत पश्चिम महाराष्ट्रात। पहा आपल्या स्क्रीनवरती 3 भाजप आणि 2 शिवसेना म्हणजे महायुतीला 5 जागा मिळतील असं आपला सर्वे सांगतोय। काँग्रेसला 1, राष्ट्रवादीला 4 म्हणजे आघाडीला सुद्धा 5 जागा मिळतील तर 2 जागा इतरांना मिळू शकतील असा आपला सर्वे सांगतोय। आणि याच बद्दलचा तपशील जाणून घेण्यासाठी आपण थेट पुण्यात जाऊयात। पुण्याहून आपल्या सोबत आपले प्रतिनिधी आहेत अरुण मेहत्रे। अरुण, काय परिस्थिती आहे पुण्यामध्ये? पुण्यात कमळ हे उगवताना दिसेल का? सुवर्ण, म्हणजे जसं आपण आता जे काही एक्झिट पोल किंवा जे काही सर्वेक्षणाचे निष्कर्ष आपल्या समोर आले, साधारणपणे त्याला पुणे अपवाद ठरू नये असंच चित्र आहे। पुणे शहर आणि जिल्ह्याचे मिळून जर विचार केला तर एकूण 4 लोकसभेचे मतदारसंघ पुण्यामध्ये आहेत। बारामती, मावळ, पुणे आणि शिरूर याचा त्यामध्ये समावेश होतो। आणि खास म्हणजे यामध्ये लक्षवेधी ज्या लढती ठरत आहेत, म्हणजे पुण्याची आपण चर्चा करून झाली, जास्त लक्षवेधी जी आहे ती मावळची लढत आहे। मावळमध्ये नेमकं काय होणार? त्या ठिकाणी व्यक्ती केंद्रित निवडणूक ती झाली होती। लक्ष्मण जगताप जे आहेत ते शेकाप मनसेच्या पाठिंब्यावरती तिथे लढत आहेत आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे त्यांच्या विरोधात आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी नेमकं काय होतंय आणि किंबहुना जे कोणी इतर आपण म्हणतो की पश्चिम महाराष्ट्रातल्या 2 जागा इतरांना जातील तर त्यामध्ये मावळचा समावेश होतो की काय, अशी एक शक्यता आहे। त्यामुळे लक्ष्मण जगताप निवडून आले तर ते ना राष्ट्रवादीचे किंवा काँग्रेसचे असतील ना ते भाजपचे असतील, त्यामुळे इतरांमध्ये त्यांचा समावेश होऊ शकतो। दुसरी महत्त्वाची लढत बारामती ची आहे, ज्यामध्ये खास करून सुप्रिया सुळेंचं मताधिक्य किती कमी होणार। म्हणजे खरं तर चर्चा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अशी होती की किंबहुना जे काही राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आहेत महादेव जानकर, त्यांनी ज्या पद्धतीनं तिथे सुरुवातीपासून दावा केला होता धनगर समाजाच्या 1 गट्टा मतांवरती मी विजयी होईल असं ते आजही सांगतायत। त्यामुळे नक्कीच वातावरण यावे असं झालं होतं। किंबहुना पुणे शहराचा जो शहरी भाग आहे, जो बारामती मतदारसंघामध्ये आहे, त्या ठिकाणी सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये मतदान झालं। 22 गावांच्या पाणी प्रश्नाचा प्रश्न जो होता तो देखील सुप्रिया सुळेंना अडचणीचा ठरू शकतो। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे मतदान झालं त्यामध्ये सुप्रिया सुळेंचं मताधिक्य नक्कीच घटणार। त्यामुळे ते मताधिक्य किती घटणार हा या ठिकाणी औत्सुक्याचा विषय असणार आहे। पुण्याच्या बाबतीत जरी आता बोललं जात असलं की अनिल शिरोळे जे भाजपाचे उमेदवार आहेत ते निवडणूक या ठिकाणी या निवडणुकीमध्ये विजयी होतील असे साधारणपणे एक्झिट पोलचे किंवा सर्वेक्षणाचे अंदाज असले तरी विश्वजित कदम यांना अंडर एस्टिमेट करून चालणार नाही। किंबहुना दीपक पायगुडे जे आहेत मनसेचे त्यांना देखील दुर्लक्षून चालणार नाही। तिरंगी लढत सुरुवातीपासून होते आणि या सगळ्या चुरशीच्या लढतीमध्ये पुण्यामध्ये म्हणजे जरी विश्वजित कदमांना बाहेरचा उमेदवार म्हणून पुणेकर असलेत किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचे पदाधिकारी यांनी फारसं स्वीकारलेलं नसलं तरी विश्वजित कदमांची आणि पतंगराव कदमांची म्हणून जी काही ताकद आहे ती निवडणुकीत नक्कीच या ठिकाणी कामाला आलेली आहे। अर्थात मोदींची लाट जी आहे त्या मोदी लाटेपुढे ती ताकद कितपत निभाव धरते हे देखील आणि अविनाश भोसले आहेतच मदतीला। त्यामुळे आणि शिरूर अगदी आणि अविनाश भोसलेंची म्हणजे धनशक्ती याला खऱ्या अर्थानं म्हणता येईल आणि राजकीय त्यांचे जे काही संबंध सगळ्या पक्षांशी आहेत ते नक्कीच विश्वजित कदमांच्या मदतीला आले असतील हे नाकारता येत नाही। आणि जसं शिरूरमध्ये आपण म्हणतो की शिरूरमध्ये मात्र निकाल सुरुवातीपासूनच एकतर्फी लागल्याचं चित्र आहे। शिवाजीराव आढळराव पाटील यावेळी त्या ठिकाणी हॅट्रिक करतील कारण तगडा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्या ठिकाणी शेवटपर्यंत दिला गेला नाही किंवा तो मिळाला नाही। किंबहुना शिवाजीराव आढळराव पाटलांच्या विरोधामध्ये उमेदवारी स्वीकारण्याचं आव्हान त्यांच्यातल्या तगडे उमेदवार म्हणजे दिलीप वळसे पाटील ज्यांची चर्चा होती त्यांनी ते स्वीकारलं नाही। त्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेचा विजय नक्की आहे। मात्र नुकसान झालं तर मावळात शिवसेनेचं या ठिकाणी होऊ शकतं आणि बाकी इतर मतदारसंघाचा आपण बोललोच आहोत। आणि याशिवाय एकूण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर 12 पैकी 2 म्हणजे खरं तर नगर आणि शिर्डीतले मतदार, नगर आणि शिर्डी जरी गृहीत धरलं तर शिर्डीची लढत यावेळी लक्षवेधी आहे। वाघचौरेंनी पक्ष बदल केला आणि त्यांच्या विरोधात जे शिवसेनेचे उमेदवार आहेत ते मोदी लाटेवरती निवडून येतील का काय अशी चर्चा आहे। नगरमध्ये जे गांधी आहेत त्यांना खरं तर मतदारांनी सहजतेनं निवडून दिलं नसतं, मात्र मोदींच्या लाटेवरती ते देखील निवडून येतील असं बोललं जातंय। माड्याची लढत या ठिकाणी लक्षवेधी ठरते। प्रतापसिंह मोहिते पाटील जे आहेत विजयसिंहाचे बंधू ते त्या ठिकाणी अपक्ष उभे होते। विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांना आव्हान दिलं ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी आणि अजूनपर्यंत चर्चा आहे की सदाभाऊ खोत त्या ठिकाणी बाजी मारतील की काय आणि मोठा धक्का राष्ट्रवादीला तिथे बसेल असं चित्र आहे। म्हणजे मोदींच्या लाटेचा प्रभाव म्हणा, महायुतीचा प्रभाव म्हणा किंवा स्वाभिमानींनी दिलेली टक्कर म्हणा,
कुठेतरी राष्ट्रवादीच्या या गडाला महायुती खिंडार लावतीये की काय अशी परिस्थिती आहे। पण सोलापूरमध्ये नेमकं काय आहे, कारण सुशील कुमार शिंदेंना सुद्धा महायुतीच्या उमेदवारांना चांगलाच घाम फोडलेला पाहायला मिळाला। नक्कीच, म्हणजे सोलापूरमध्ये जे होम ग्राउंड वरती जी मोदींची सभा झाली त्या मोदींच्या सभेला न भूतो न भविष्यती अशी गर्दी झाली असं सोलापूरकर बोलतात। सुशील कुमार शिंदेंनी त्या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये जी काही विकास कामं केली ती निश्चितपणे स्वीकारार्ह असली किंवा लोकांनी मान्य केली असली तरी त्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी नक्कीच मोठ्या प्रमाणावरती मतदान झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ती देखील चुरशीची लढत म्हणजे सोलापूरमधली यावेळी बघायला मिळणार आहे, बघायला मिळाली आहे आणि त्यामुळे त्याबाबतही उत्सुकता आहे। अगदी या टोकापर्यंत जाऊन बोलायचं तर सुशील कुमार शिंदे यावेळी पराभूत होतात की काय अशी देखील चर्चा, म्हणजे गेल्या आठवड्यात आम्ही ज्यावेळी गेलो होतो सोलापूरमध्ये तिथल्या आयुक्तांच्या विषयावरती त्याचं कव्हरेज करण्यासाठी, त्यावेळी ही चर्चा तिथे ऐकायला मिळाली की सुशील कुमार शिंदे यावेळी धोक्यामध्ये आहेत। अर्थात तसं होणार नाही असं राजकीय विश्लेषक तिथे सांगतात। थोड्या फरकाने का होईना सुशील कुमार शिंदे तिथे नक्कीच विजयी होतील। त्यामुळे काही जागा म्हणजे काँग्रेसची जी हमखास निवडून येणारी जागा म्हणून आपण सुशील कुमार शिंदेंकडे बघू शकतो। मात्र गेल्या वेळी काँग्रेसला ज्या 3 जागा मिळाल्या होत्या एकूण पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये 2 जागा त्यांच्या वजा होणार आणि केवळ एकच जागा त्यांची निवडून येणार, एकाच ठिकाणी ते निवडून येणार। सांगलीत सुद्धा प्रतीक पाटील हे अडचणीत आहेत, सोलापुरात सुद्धा चांगलाच घाम पडलाय महायुतीच्या उमेदवारांना। पण अरुण, तुम्ही ज्या पुण्यामध्ये असता त्या पुण्यातली लढत जरी महायुतीला काहीशी सोपी वाटत असली किंवा चर्चा जी महायुतीची आहे ती जरी असली तरी मनसेच्या उमेदवारांना सुद्धा टफ फाईट दिलेली आहे। पण नेमकी ही काटेकी टक्कर असण्यासाठी नेमकी कारणं काय ठरली? पुण्यातले चोखंदळ मतदार म्हणायचे की या मतदारांना प्रभावित न करू शकलेले किंवा सारख्याच प्रमाणात प्रभावित करू शकलेले हे तिन्ही उमेदवार म्हणायचे? नक्कीच, म्हणजे तिन्ही उमेदवारांची स्वतंत्र अशी वैशिष्ट्ये होती। म्हणजे अनिल शिरोळे यांची प्रतिमा म्हणजे स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार म्हणून सुरुवातीपासून त्यांना प्रोजेक्ट केलं किंवा तसा प्रचार केला गेला। दुसरे जे उमेदवार होते विश्वजित कदम, जे काँग्रेसचे तरुण तडफदार उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि त्यांची देखील पाठीकोरी असल्याचं सांगितलं गेलं। अर्थात पार्श्वभूमी सुरेश कलमाडींच्या भ्रष्टाचाराची असली तरी ती बाजूला ठेवून त्यांच्याकडे विश्वजित कदमांकडे पाहिलं गेलं। आणि दीपक पायगुडे जे संस्थात्मक कामातनं आणि एक हाडाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून दीपक पायगुडे मनसेचे जे त्यांच्याकडे पाहिलं गेलं। अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवरती जी नकारात्मक प्रसिद्धी झाली हा देखील एक भाग आहे। विश्वजित कदम जे आहेत, जे तरुण तडफदार असले तरी बाहेरचे उमेदवार म्हणून त्यांना स्वीकारलं गेलं नाही। काँग्रेसमधले जे काही नाराज लोक होते, विनायक नेमन सारखी मंडळी असू द्यात, जे दावेदार होते उमेदवारीचे, त्यांनी किती मनापासून काम केलं किंवा त्यांच्या सारख्यांनी किती मनापासून काम केलं हा देखील प्रश्न आहे। ऐन निवडणुकीच्या काळामध्ये सांगलीचे जवळजवळ लाखभर मतदार पुण्याच्या यादीमध्ये घुसरल्याचा जो काही आरोप झाला तो देखील चर्चेचा विषय ठरला आणि त्याच्यानंतरही अगदी निवडणूक 1 दिवसांवरती येऊन ठेपल्यावर विश्वजित कदम यांचे लोक रास्तापेठेमध्ये पैसे वाटत होते असा जो काही आरोप झाला आणि भारतीय विद्यापीठाच्या 2 कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पकडलं गेलं। तर हे देखील जे आहे या सगळ्या गोष्टी विश्वजित कदमांसाठी अडचणीच्या ठरल्या असं म्हणता येईल आणि म्हणून काटेची टक्कर म्हणत असताना त्या मानाने त्या तुलनेने भाजपच्या उमेदवाराची नकारात्मक प्रसिद्धी किंवा ज्याला आपण म्हणतो की आरोप त्यांच्यावरती फारसे या निवडणुकीमध्ये कुठले झाले नाही आणि त्याचा फायदा कुठेतरी त्यांना होईल। गेल्यावेळी 25,000 मतांनी केवळ भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला होता। यावेळी मोदींची सभा एक मोठी पुण्यामध्ये झाली। इतकंच नाही तर अलीकडच्या काळामध्ये म्हणजे वर्ष 1.5 वर्षांमध्ये मोदींच्या 3 कार्यक्रम पुण्यामध्ये झाले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जी ताकद शिरोळेंच्या पाठीशी लावली तर त्याच्या आधारावरती शिरोळे कुठेतरी या ठिकाणी त्यांचं पारडं जड वाटतंय। अहमदनगर नाव जितकं साधं सरळ सोपं सुटसुटीत तितकंच इथलं राजकारण किचकट आहे, गटातटांचं आहे। पहा, इथले उमेदवार दिलीप गांधी विरुद्ध राजीव राजळे अशी ही लढाई रंगणार आहे। मात्र ॲडव्हान्टेज जे आहे ते दिलीप गांधींना मिळतंय। काय कारण आहेत दिलीप गांधींना ॲडव्हान्टेज असण्याची? एक म्हणजे मोदी लाटेचा प्रभाव आहे, राजीव राजळेंचा कमी जनसंपर्क हा पथ्यावर पडण्याची शक्यता आहे। 2009 मध्ये राजळेंची बंडखोरीची पार्श्वभूमी ही सुद्धा पथ्यावर पडण्याची शक्यता आहे आणि यामुळे एक प्रकारे दिलीप गांधींना फायदा होऊ शकतो। आपल्या सोबत बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रा आहेत। आपण थेट अरुणकडे जाऊयात। अरुण, काय सांगाल, कोण निवडून येऊ शकतं? ॲडव्हान्टेज जरी दिलीप गांधींना असला तरी राजीव राजळेंची काही शक्यता दिसतीये का? ग्राउंड लेवलला कशा प्रकारचं राजकारण रंगतंय?
सुवर्ण खरं तर म्हणजे दिलीप गांधी जे भाजपाचे उमेदवार आहेत, गेल्या वेळी ते निवडून आले होते त्याला कारण राजीव राजाळे ठरले होते. राजीव राजाळे त्या ठिकाणी अपक्ष लढले होते, त्यांनी बंडखोरी केली होती आणि त्यामुळेच त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत कर्डिले त्यांचा पराभव झाला होता आणि दिलीप गांधींना त्या ठिकाणी विजय मिळाला होता. यावेळी राजीव राजाळे हे पक्षाच्या तिकिटावरती नगरमधनं उभे आहेत. असं असलं तरी दिलीप गांधी यांना निवडून द्यावं इतके उत्सुक तिथले नगरकर नव्हते. मात्र मोदी लाट ज्याला आपण परत म्हणतो आहोत की नगर सारख्या शहरामध्ये भर दुपारी भर उन्हामध्ये नगरच्या एका भव्य मैदानात मोदींची भव्य सभा झाली आणि त्याला जो प्रतिसाद मिळाला त्यावरून असं लक्षात येतं की लोकांची इच्छा नसली तरी मोदी सरकार किंवा NDA सरकार केंद्रामध्ये यावं यासाठी लोक जे आहेत नगरचे त्यांनी राजीव राजाळेंना डावलून दिलीप गांधी यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचा विचार केलेला दिसतो. अरुण मेत्रे, तुम्ही म्हणताय मोदींचं कार्ड चालू शकतं. राजीव राजाळे हे तसे तरुण उमेदवार आहेत आणि त्यांचा संपर्क हा कमी पडलाय का? काहीसे हायटेक उमेदवार त्यांनी स्वतःचा प्रचार केला होता. या सगळ्याला मतदार भुलले नाही आहेत का मग? नक्कीच, म्हणजे तसे जर मतदार या सगळ्याला भुलले असते तर नक्कीच परिस्थिती वेगळी आपल्याला बघायला मिळाली असती. आणि दुसरा एक महत्त्वाचा या मतदारसंघातला भाग म्हणजे की त्या ठिकाणी न्यायमूर्ती कोळसे पाटील आणि आम आदमी पक्षाच्या ज्या उमेदवार आहेत दीपाली सय्यद ह्या देखील त्या ठिकाणी हे देखील मोठ्या प्रमाणावरती मतं घेणार आहेत. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. इतकंच नाही तर कोळसे पाटलांना आघाडीमधले जे घटक पक्ष आहे किंवा काँग्रेसच्याच काही वरिष्ठ प्रस्थापित नेत्यांनी मदत केली असं देखील त्या ठिकाणी बोललं जाते. त्यामुळे आघाडीतली बिगाडी ही देखील गांधींच्या पथ्यावरती पडणार आहे. आणि जसं आपण आता म्हटलं की हायटेक प्रचार आणि मोदींची लाट हा सगळा भाग जो आहे त्यामुळे गांधी त्या ठिकाणी विजयी होतील असं बोललं जात आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.